चला चला मैत्रिणींनो, सोनाज रेसिपीमध्ये आज काय बनणार आहे? मस्त अशी टिफिन करता, डब्या करता झटपट फ्लावरची भाजी, तीही इतकी चमचमीत की मुलं डबा पूर्ण चाटून पुसून खाऊन आणतील, इतकी छान ही भाजी होते. नमस्कार, मी स्वाती, सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर अशी मस्त ही चमचमीत फ्लावरची भाजी मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. तर बघा, फ्लावर घेतली, मस्त स्वच्छ कट करून घेतली बघा, छान धुवून घेतली आणि थोडंसं कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून तिला मी ठेवून दिली. म्हणजे बारीक जे किडे वगैरे असतात, बारीक अळी असते, ती मग निघून जाते. आता बघा, इथे कढई ठेवली गॅसवर. मी कढई गॅस चालू केला, 2 ते 3 पड्या तेल घातलं, त्यानंतर मोहरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकलं बघा. जिरं पण मस्त छान फुललेलं आहे आता इथं. त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं आहे. तर बघा, एक 5 ते 6 लसूण पाकड्या मी अशा कट करून घेतल्या. तुम्ही ठेचूनही टाकू शकतात. आणि आता कढीपत्ता टाकला. कढीपत्त्याचा फ्लेवर तर तुम्हाला माहिती आहे किती छान येतो फ्लावरच्या भाजीला, उसळच्या भाजीला, पोह्यांना. आता बघा, कढीपत्ता परतल्यानंतर मी कांदा टाकून घेतला. एक कांदा कट केला होता मध्यम आकाराचा, तो टाकून घेतला. तर बघू शकता, खूप सुंदर ही फ्लावरची भाजी होते. तर तुम्हाला जर बटाटा वापरायचा तर तुम्ही बटाटाही वापरू शकतात. तर मी फक्त कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, लसूण वापरलेला आहे. आता इथं बघा, एक मोठा टोमॅटो घेतला होता, तोही कट करून घेतला. तर माझ्या या पद्धतीने अगदी साधी सोपी ही फ्लावरची भाजी तुम्ही जर बनवली ना, तर तुम्ही नेहमी बनवाल. डब्याला अतिशय छान आहे ही भाजी, झटपट होते, वेळ लागत नाही. आणि मेन म्हणजे आपण वाफेवर करणार आहे. तर फक्त तिला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या, छान निवडून घ्या आणि कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून भिजत ठेवा एक 10 मिनटं. आता इथं काही मसाले टाकले बघा. टोमॅटो, कांदा परतल्यानंतर 1 चम्मच हळद पावडर, 2 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच इथं मी आता गरम मसाला वापरलेला आहे. तर बघू शकता, छान असा मस्त. तर गरम मसाला म्हणजे मी इथं किचन किंग मसाला वापरलेला आहे. तर तुम्ही नक्की किचन किंग मसाला वापरून बघा, भारी लागते बरं का फ्लावरची भाजी. तर किचन किंग मसाला, दुसरा मग कुठलाही गरम मसाला नाही, फक्त किचन किंग मसाला वापरलेला आहे. कारण मग एक मसाला वापरला म्हणजे चवीला पण भाजी छान लागते, चव पण कळते कुठल्या मसाल्याची कशी चव आहे. तर बघू शकता तुम्ही. आता मी सगळे मसाले परतल्यानंतर मी फ्लावर टाकून घेतलं आणि बघा, आता फ्लावर मस्त मी हलवून घेत आहे. आणि आता फक्त आपल्याला हे वाफेवर होऊ द्यायचं आहे. अजिबात पाण्याचं काही आपण पाणी वगैरे घालणार नाही. तर हे छान मिक्स करणार आहे बघा मी, छानपैकी. दिसायलाच किती सुंदर दिसत आहे. तर मैत्रिणींना, तुम्हाला ही साधी सोपी झटपट डब्याकरिता मसाली फ्लावरची भाजी आवडली का माझी? जर आवडली असेल तर मोठ्या मनाने, मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघा, मीठ टाकून घेतलं चवीनुसार मी. आणि आता मस्त परतवून घेणार आहे. तर परतवून घेऊन परत मग मी झाकण ठेवून देणार. म्हणजे छान अशी मग वाफ येते मग भाजीला आणि भाजी पण छान लागते मग. तर खरोखर मैत्रिणींनो, रेसिपीला तुम्ही खूप भरभरून प्रेम देतात, छान छान कमेंट करतात. तुमच्या कमेंट वाचून खरंच मन भरून येतं आणि छान वाटतं. तर मी तुमची हृदयातून आभारी आहे. खरं सांगते, तुम्ही एवढं छान कमेंट करतात, रेसिपीला प्रेम देतात. असंच प्रेम सपोर्ट कायम सोनाज रेसिपीला देत राहा. आता बघा, मी झाकण ठेवून दिलेलं आहे आणि वाफ काढत आहे. तर बघू शकता किती छान अशी वाफ आलेली आहे. आणि मस्तपैकी ही फ्लावरची भाजी बघा, मस्त तेल पण सुटलेलं आहे. अगदी आपण वाफेवर हे होऊ देत आहे. चवीला तर म्हणाल तर भन्नाट लागते बरं का ही भाजी. मुले न खाणारेही खातील. आणि छान असं बघा, आता एकसारखं परतवत राहायचं. आता मी कट करून बघत आहे फ्लावर शिजली का. तर बघू शकता, फ्लावर मस्त छान शिजलेली आहे. आणि परत मी एकदा थोडीशी वाफ काढणार आहे. मला वाटलं थोडी अजून एक वाफ काढायची. तर बघा, आता वाफ काढून झाली आणि अशी फ्लावरची भाजी ही तयार झालेली आहे मैत्रिणींनो, मस्तपैकी चमचमीत. आणि प्लीज रेसिपीला हाईप डाऊन करायला विसरू नका. तर हाईप नक्की करा आणि शेअर करा मैत्रिणींनो आठवणीने. तर प्रत्येकाला फायदा होईल मग.
कारण प्रत्येक आपल्या गृहिणीची हाताची चव वेगवेगळी असते. तर मग घराघरामध्ये सोनाज रेसिपी चव पण पोहोचायला पाहिजे, तुमच्याही मी बघत असते. आणि बघू शकता आता छान अशी कोथिंबीर टाकून घेतली हिरवीगार, आणि आता मी परतवून घेत आहे मस्त बरं का भाजी. तर कोथिंबीर शिवाय तर भाजीला मजाच नाही. तर बघा मस्त आता मी तुम्हाला दाखवते. फ्लावर काय भारी दिसत आहे आणि मस्त चमचमीत, अगदी बघता क्षणी कोणाची नजर जाईल, खावीशी वाटेल. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.